नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. अखेर राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात थकीत वेतन अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. त्याला सुरू करूया. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारसी व थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 2 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. थकीत वेतन अपंग समावेशी शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय न्यायालय मुंबई औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकानुसार 105 विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्तीपर्यंत कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी 21,59,03,900 इतका निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर थकीत वेतनाच्या रकमेची अंतता व परिगणना शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. कर्मचाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात शिफारसी करण्यासाठी समिती गठन. समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनात शिफारसी करण्याकरिता समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्याची समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समायोजन तसेच अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यामध्ये सदर योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन तसेच अन्य सेवा शर्ती याबाबत अभ्यास करून शासनात 3 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.